मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं तुमच्या आजच्या एका खूप जास्त अर्जंट आणि इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. अर्जंट आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ अशासाठी आहे, लक्षात घ्या मित्रांनो, मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो चॅनलवरती. आणि व्हिडिओ बनवण्यामागचं आजच्या रविवारच्या दिवशी संडेच्या दिवशी व्हिडिओ बनवण्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे. ती म्हणजे खूप मोठी इम्पॉर्टंट न्यूज मार्केटमध्ये आलेली आहे. US आणि इराणमध्ये जो वॉर सुरू होता त्या वॉरच्या रिलेटेड आहे, ते खूप जास्त महत्त्वाची न्यूज मार्केटमध्ये आलेली आहे. खूप जास्त आर्टिकल्स तुम्ही पाहिलेले असतील. आत्ताच एक इम्पॉर्टंट न्यूज मार्केटमध्ये आलेली ती म्हणजे ती न्यूज काय आहे ती पहिलं म्हणजे आपण बघून घेऊ आणि त्यानंतर मार्केटवर त्याचा इम्पॅक्ट कशा प्रकारे पडू शकतो तेही आपण एका या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे आहे ते शिकून घेऊ. तर मी तुम्हाला सर्व गोष्टी मराठीमध्ये सांगणार आहे. मला माहिती आहे बऱ्याचशा न्यूज आहेत, बट लँग्वेज कठीण असल्यामुळे बऱ्याच जणांना समजलेलं नसतील. मी आज तुमच्यासाठी सर्व गोष्टी मराठीमध्ये घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. तुम्हाला माहितीच आहे की US आणि इराणमध्ये जे आहे ना ते एक सीज फायर झालेलं होतं. सीज फायर म्हणजे तात्पुरता युद्धविराम त्यांनी दिलेला होता एक 2-4 दिवसापूर्वी. आणि तात्पुरता युद्धविरामामुळे आपलं मार्केट जे आहे, आपलं इंडियन मार्केट असेल किंवा क्रिप्टो मार्केट वगैरे जर तुम्ही पाहत असाल ना, तर ते खूप जास्त बाउन्स बॅक त्याने केलेलं होतं. म्हणजे इव्हन निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल तरी तुम्हाला थोडासा बाउन्स दिसलेला असेल किंवा इव्हन बिटकॉइन वगैरे जरी बघाल तरी तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा बाउन्स दिसलेला असेल. तुम्ही इथे बघू शकता की मार्केटने जे आहे जो लो मारलेला होता त्या लो पासून त्याने परत एकदा साधारणतः एक 7 to 8% बाउन्स तुम्हाला दिलेला होता. कारण की त्या दोघांमध्ये सीज फायर झालेला म्हणजे तात्पुरता बाबा आम्ही युद्ध थांबवत आहोत असा एक करार झालेला होता आणि त्यामुळे आता कदाचित युद्ध थांबलं की काय असं लोकांना वाटलं आणि मार्केटमध्ये जे आहे ते थोडीशी तेजी आलेली होती. पण याच संबंधात जे आहे ना ते सॅटर्डे आणि संडे शनिवार रविवारी एक मीटिंग होती US आणि इराणमध्ये. US आणि इराण मधले जे टॉक्स आहेत ते कम्प्लिटली फेल झालेले आहेत युद्ध थांबवण्याच्या रिलेटेड. ठीक आहे. आता तुम्ही जर आता हे वॉशिंग्टन पोस्ट या वेबसाईटने दिलेले हे आर्टिकल आहे त्यासोबतच तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये जरी गेला तरी तुम्हाला दिसतंय की इथे त्यांनी दिलं US इराण टॉक्स पॉज विदाउट ब्रेक थ्रू. आणि ही जी मीटिंग झालेली होती US आणि इराणमध्ये ही पाकिस्तानमध्ये झालेली होती. सो ती मीटिंग कम्प्लिटली फेल झालेली आहे. बरं, ती मीटिंग कम्प्लिटली फेल का झाली? त्या मीटिंगमध्ये काय काय झालं? म्हणजे आता वॉर पुन्हा सुरू होणार का? उद्यापासून मार्केट परत एकदा खाली जाणार का? व्हॉलॅटिलिटी वाढणार का? किंवा आतापर्यंत जेवढं मार्केट पडलं त्यापेक्षाही जास्त पडणार का? ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे कव्हर करणार आहोत. सो हे सर्व आर्टिकल्स आहे, सर्व आर्टिकल्स तुमच्यासाठी आहेत, बट हे थोड्याशा कॉम्प्लिकेटेड लँग्वेजमध्ये आहेत. मी तुमच्यासाठी हे सर्व गोष्टी मराठीमधनं घेऊन आलेले आपण इझिली इथे वाचून बघूया. एक प्रॉपर PDF तयार केलेली आहे, इझी इथे वाचून बघूया. सोबतच ही PDF मी तुम्हाला सुद्धा देणार आहे, कशा प्रकारे भेटेल सर्व गोष्टी मी तुम्हाला तिथे सांगतो. सो इथे बघा आपण इथे सर्वांना होप सो PDF इथे दिसत असेलच. US आणि इराणमध्ये टॉक्स आहेत ते कम्प्लिटली फेल झालेले आहेत आणि ही जी मीटिंग होती ही 21 तास चाललेली होती. US इराण मधली ही जी मीटिंग होती ही पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये 21 तास मीटिंग चाललेली होती. त्यानंतर हे टॉक्स फेल झालेले आहेत म्हणजे तुम्ही समजू शकता. सो यामध्ये आता ह्याच्यामध्ये US करून काय गोष्टी बोलण्यात आल्या तिथे बघूया. इथे बघा पाकिस्तानमध्ये झालेल्या चर्चामध्ये US आणि इराण यांच्यामध्ये युद्ध संपवण्याबाबत कोणताही ऑफिशियल निर्णय होऊ शकला नाही. जो त्यांनी मागे सीज फायर केलेला होता तो फक्त युद्ध तात्पुरतं थांबवलेलं होतं. युद्ध संपल्याचा कोणताही निर्णय मात्र अजूनही झालेला नाही आहे असं उपाध्यक्ष जे आहेत US मधले JD व्हेन्स यांनी सांगितलेलं होतं. ही चर्चा 20 तासांहून अधिक चाललेली होती पाकिस्तानमध्ये. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये US कडून काय सांगण्यात आलं की इराण आमच्या अटी मान्य करण्यास तयार नाही, त्यामुळे आम्हाला कोणताही ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा युद्ध थांबवायचं आहे इराण आणि US मधलं, ऑब्व्हियसली दोन्ही साईडने काही अटी शर्ती लागू केल्या जाणार. त्या अटी शर्ती समोरच्या कंट्रीजला मान्य करावं लागणार, त्यानंतरच ते युद्ध थांबणार आहे. लक्षात घ्या, समोरच्या देशाने त्या अटी शर्ती लादल्या तर त्या इझिली ऍक्सेप्ट होत नाही तेवढ्या लवकर. सो तीच गोष्ट हे एक्सपेक्टेड होतं बऱ्याच लोकांना, तीच गोष्ट इथे झालेली आहे. पुन्हा एकदा हा जो डिसिजन आहे तो पेंडिंग आहे. हा डिसिजन होऊ शकलेला नाही युद्ध थांबवण्याचा. आता असं तुम्हाला या ठिकाणी जे USचे व्हाईस प्रेसिडेंट आहे त्यांनी असं सांगितलेलं की आपल्या इराणने आमच्या अटी मान्य नाही केल्या, सो आम्ही कोणताही निष्कर्ष त्यामध्ये घेऊ शकणार नाही. त्यासोबतच ते असं म्हणतात की अमेरिकेच्या टीमने इराणसोबत संपूर्ण सहकार्यपूर्ण भूमिका घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या सूचनांनुसार प्रामाणिकपणे इथे येऊन करार करण्याचा प्रयत्न केला, बट इराणने आमचं काही ऐकलं नाही असं USचं म्हणत आहे. ठीक आहे. आता थोडंसं खाली या. प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर मग USA व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत ते लगेच पाकिस्तान सोडून गेले आणि त्यांनी सांगितलं की अमेरिकेला अजूनही त्यांच्या शेवटच्या प्रस्तावावर आधारित करार करण्याची तयारी आहे. ओके. म्हणजे अमेरिका अजूनही करार करण्याच्या इच्छित आहे, अजूनही युद्ध विराम देण्यासाठी बोलण्याच्या भूमिकेमध्ये आहे. बट इराण ती गोष्ट स्वीकारतो का पाहू असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये काय काय घडलं हा तपशील त्यांनी उघड करण्यामध्ये पूर्णपणे नकार दिलेला आहे. म्हणजे जाता जाता ते असंही म्हणाले की अमेरिका जे आहे ते ऍडजस्टमेंट करण्यासाठी रेडी आहेत, अरे पण US यावरती काय भूमिका स्वीकारतो ते पाहू असं म्हणून ते पत्रकार परिषद आणि पाकिस्तान सोडून देते निघून गेलेले. ठीक आहे. आता चर्चा संपल्यानंतर पुन्हा एकदा लढाई सुरू होईल का?
बऱ्याच जणांमध्ये प्रश्न आहे की चर्चा तर संपली, मग पुन्हा एकदा वॉर सुरू होईल का? तर ह्याच्यामध्ये अ, सध्या जहाज वाहतुकीची स्थिती काय याबद्दल कोणतंही उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज मध्ये काय स्थिती आहे याचं कोणतेही उत्तर त्यांनी दिलेली नाहीये. या चर्चेचे नेतृत्व अमेरिकेकडून व्हॅन्सच करत होते, म्हणजे जे नेतृत्व करत होते त्यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेतली. सो तेच नेतृत्व करत होते. अनेक दशकांनंतर युनायटेड स्टेट आणि इराण यांच्यामधली ही उच्चस्तरीय प्रत्यक्ष भेट होती. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर ही भेट झालेली होती दोन्ही कंट्रीजमध्ये, जी की झालेली होती पाकिस्तानमध्ये, इस्लामाबादमध्ये. सो हे दोन्ही देश बोलायला तयार झाले. ही बाब प्रादेशिक मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक मानलेली आहे. ठीक आहे. पण रविवारी पहाटेपर्यंत, म्हणजे आज पहाटेपर्यंत चर्चा चालताना त्यामध्ये बरेच मूड स्विंग्स होते, म्हणजे बरेच चढ उतार होते, बऱ्याच गोष्टी होत्या दोन्ही देशाच्या साईडने, असे पाकिस्तानमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्या अधिकाऱ्याने सांगितले की व्हॅन्स इस्लामाबाद सोडताना पुढील चर्चांसाठी कोणतीही योजना नव्हती, म्हणजे पुढील चर्चा कधी होईल, काय होईल याबद्दल कोणतंही बोलणं अमेरिकेशी झालेलं नाही आहे. ठीक आहे. उपाध्यक्षांना या चर्चेसाठी पाठवणे हे डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी करार करण्याची गंभीरता दर्शवते. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी डायरेक्टली उपाध्यक्षांना पाठवलेलं होतं. सो त्यांना ते युद्ध संपवायचं आहे किंवा अमेरिकेला युद्ध संपवायचं असं दिसत होतं. तसंच उपाध्यक्ष झाल्यानंतर व्हॅन्स यांनी हाताळलेले हे सर्वात महत्वाचे काम मानले जात होते. ठीक आहे. त्यानंतर आता आपण थोडंसं खाली जाऊ आणि बघूया की ही चर्चा का अपयशी ठरली. हे जे टॉक्स होते US आणि इराण मधलं, हे का अपयशी ठरलं, ह्याची 5 महत्वाची कारणं आहेत. ती 5 मुख्य कारणं इथे बघून घ्या. पहिलं कारण, इराणच्या अणु कार्यक्षेत्रावर मोठा मतभेद. म्हणजे आता ह्याच्यामध्ये अमेरिकेची एक मागणी होती. मी तुम्हाला जसं म्हटलं की दोन्ही देशांमध्ये जे युद्ध होणार किंवा दोन्हीकडून काही ना काहीतरी गोष्टी समोरच्यावरती काही ना काही निर्बंध ठेवण्यासाठी गोष्टी बोलल्या जातात. सो अमेरिकेची मागणी होती की इराणने अण्वस्त्र क्षमता विकसित करणार नाही याची ठोस हमी द्यावी. सो अमेरिका युरेनियम समृद्धी करारावर कठोर निर्बंध हवे होते, तर इराणने हे आपल्या सार्वभौम अधिकारांवर अतिरेकी बंधने असल्याचे सांगून विरोध केला. म्हणजे अमेरिकेला काहीतरी कंट्रोल करायचं होतं इराणवरती. सो इराणने त्यासाठी संपूर्णपणे नकार दिलेला आहे आणि आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सेकंड म्हणजे काय, निर्बंध सवलत आणि गोठवलेल्या मालमत्तेवर वाद. इराणने कतार आणि इतर देशांमध्ये गोठवलेल्या निधीची मुक्तता करण्याची मागणी केली. म्हणजे इराणकडून ही मागणी केली गेली की बाबा तुम्ही जे आमचे निधी गोठवलेले आहेत त्याची मुक्तता करा किंवा ते निधी रिलीज करा. पण मात्र अमेरिकेने अशा अटी मान्य करण्यासाठी टोटली नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आर्थिक सवलतींबाबत दोन्ही बाजूंमध्ये मोठा फरक सुद्धा इथे दिसून आला. तिसरी आणि खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे होर्मुझ समुद्र नदीवरील नियंत्रण आणि सागरी तणाव. ओके, जगातील सुमारे 20% ऊर्जा पुरवठा या मार्गाने होतो. लक्षात घ्या, होर्मुझ समुद्र नदीवरील नियंत्रण हे इम्पॉर्टंट काय, कारण की जगातील जो 20% ऊर्जा पुरवठा होतो तो या मार्गाने होतो आणि इराणला अधिक नियंत्रण आणि ट्रान्झिट फी गोळा करण्याचा अधिकार हवा होता. म्हणजे ह्या मार्गाने जर करार होतोय ना, तर इराणचं असं म्हणणं होतं की आम्हाला जी काही फी असते ती अधिक गोळा करण्याचा अधिकार द्या. तर अमेरिकेने या मार्गावर मुक्त आंतरराष्ट्रीय वाहतूक कायम ठेवण्यावर ठाम होती. म्हणजे अमेरिकेचं असं म्हणणं होतं की या मार्गावरती मुक्त वाहतूक हवी, आंतरराष्ट्रीय वाहतूक हवी. पण इराणचं असं म्हणणं होतं की आम्हाला अतिरिक्त फी गोळा करण्याचा या ठिकाणी अधिकार पाहिजे. तो सुद्धा झालेला नाही आहे. सो चर्चा फिसकटण्यात हे सुद्धा एक फार इम्पॉर्टंट कारण होतं. चौथं कारण म्हणजे काय, व्यापक प्रादेशिक मागणी आणि युद्ध भरपाई. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती. आता ह्याच्यामध्ये इराणने चर्चेचा विषय वाढून इराणने काय केलं की आम्हाला युद्ध भरपाई द्या आणि लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशात युद्धविरामाची घोषणा करा. त्यांनी युएसला काय सांगितलं की तुम्ही जे आमचं नुकसान केलेलं आहे, सो आम्हाला तुम्ही युद्ध भरपाई सुद्धा द्याच आणि लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशामध्ये युद्धविरामाची घोषणा करा, म्हणजे तिथे युद्ध होणार नाही अशी घोषणा करा. पण अमेरिका जी आहे ना, ते मुख्यतः अणुनिर्बंध आणि सागरी सुरक्षा यावरच लक्ष केंद्रित करत होती. ती आपलं युद्ध भरपाई वगैरे देण्यासाठी पॉझिटिव्ह नव्हती अमेरिका. सो त्यामुळे प्राधान्यामध्ये विसंगती निर्माण झाली. सो त्यामुळे दोन्ही देशांमध्ये ज्या प्रायोरिटीज आहेत, ओके ओके, अमेरिकेची प्रायोरिटी काय होती की बाबा, अमेरिकेची प्रायोरिटी होती की आम्हाला अणुनिर्बंध आणि सागरी सुरक्षावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. पण इराण काय म्हणत होतं की आम्हाला होर्मुझ समुद्र नदीवरती नियंत्रण द्या किंवा जास्त गड गोळा करण्याची सुविधा द्या. सेकंड थिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला युद्ध भरपाईचा सुद्धा विषय होता, सोबतच लेबनॉनच्या संपूर्ण प्रदेशामध्ये युद्धविराम करा, अशी गोष्ट तिथे इराणकडून केली जात होती. पण त्यामुळे दोन्ही देशांच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. सो त्यामुळे ही चर्चा सफल होऊ शकली. आणि पाचवा आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे विश्वासाचा अभाव आणि अस्थिर चर्चा वातावरण. म्हणजे चर्चेदरम्यान तणाव, अविश्वास, वारंवार बदलणारे वातावरण होते. दोन्ही बाजूने एकमेकांवर कठोर भूमिका घेतल्याचा आरोप केला गेला, ज्यामुळे प्रगती करणे अधिक कठीण झाले. सो त्यामुळे आता याच्यामध्ये हे जे काही आर्टिकल्स आहेत, जे मी तुम्हाला इथे मराठीमध्ये टोटली समजून सांगितलेलं आहे किंवा ज्या काही गोष्टी घडल्या, 5 गोष्टी घडल्या तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. बट ह्याच्यामध्ये बॉटम लाईन हीच आहे, ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट हीच आहे की गेल्या 21 तासांपासून ती चर्चा चालू होती पाकिस्तानमध्ये, US आणि इराणमध्ये, ती टोटली फेल झालेली आहे. त्याचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. सो याचा अर्थ युद्ध थांबलेलं आहे की युद्ध संपलेलं आहे असा होत नाही.
म्हणजे जे सीज फायर झालेलं होतं, सीज फायर म्हणजे काय, दोन्ही देशांनी ठरवलेलं होतं की बाबा आपण आता युद्ध तात्पुरतं थांबवूया. तो करार कम्प्लिटली इथे ब्रेक झालेला आहे, ती गोष्ट कम्प्लिटली फेल झालेली आहे. ओके, आता ह्याचा अर्थ असा आहे का की डायरेक्टली युद्ध सुरू होईल किंवा युद्ध सुरू राहील, तर असा नाहीये. बट युद्ध थांबवण्याच्या ज्या गोष्टी होत्या ना, त्या मात्र इथे फेल नक्कीच झालेल्या आहेत. सो परत चर्चा होतील, परत मीटिंग्स होतील, त्यामध्ये काय निष्कर्ष निघतील ते आपण बघूया. सोबतच आता ही जी न्यूज आहे ही मार्केटसाठी टोटली निगेटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथे तुम्ही सिंपल गोष्ट लक्षात घ्या. मार्केट 8% वरती का गेलेलं? मार्केट त्याच्या प्रिव्हियस लो पासून इथे त्यांनी 8%चा बाउन्स का दिलेला, तो सुद्धा 6 दिवसात, एका आठवड्यामध्ये 8% मार्केट वरती का गेलं, निफ्टी वरती का गेली? एकाच कारणामुळे गेली की बाबा युद्ध संपलेलं आहे, युद्धविराम झालेला आहे. आता तीच गोष्ट जर खोटी ठरली, तीच गोष्ट जर आता अस्तित्वात नाहीये की आता युद्ध नाही संपलं, युद्धविराम नाही झालाय, चर्चा फेल झालेल्या आहेत, सो तीच गोष्ट तर आता इथे अस्तित्वात नाहीये. सो मार्केट पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह रिॲक्ट करताना दिसू शकतं, किंवा थोडंसं मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढू शकते. जो इंडिया विक्स तुम्ही बघत असाल कमी झालेला होता. ओके, इंडिया विक्स तुम्ही बघाल ना, मी इंडिया विक्सचा सुद्धा तुम्हाला इथे चार्ट ओपन करतो. इथे बघा, इंडिया विक्सचा तुम्ही चार्ट बघाल तर तो सुद्धा जवळपास 28 पासून, 29 पासून 18 पर्यंत आलेला होता. इंडिया विक्सचा हा टोटल इंडिया विक्सचा हाय होता 28.9, म्हणजे 29 हाय होता, तो जवळपास 35% पडला. इंडिया विक्स 35% पडलेला होता. का? व्होलॅटिलिटी कमी झाली. व्होलॅटिलिटी कमी का झाली की आता बघा युद्ध संपलेलं आहे, युद्धविराम झालेला आहे ऑलमोस्ट, पण युद्धविरामातून झालेलं नाहीये, चर्चा फेल झाल्या. सो परत एकदा व्होलॅटिलिटी वाढू शकते, परत एकदा इंडिया विक्स वाढू शकतो, मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि मार्केट पुन्हा कदाचित बेरिश होऊ शकतं. पण लक्षात घ्या, ही आतापर्यंतची न्यूज आहे. समजा रात्रीमध्ये काही न्यूज आली, संध्याकाळी काही न्यूज आली, उद्या 9:15 वाजता मार्केट सुरू होण्याआधी काही न्यूज आली, पॉझिटिव्ह न्यूज असेल एखादी, तर मात्र चित्र पालटू शकतं. बट करंटली आता जी न्यूज आहे त्यानुसार युएस आणि इराण मधले जे टॉक्स आहेत ते कम्प्लिटली फेल झालेले आहेत पाकिस्तानमध्ये, आणि त्यामुळे जे ते युद्ध संपलेलं आहे असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. ठीक आहे, ह्याच्या पुढे जे काही डेव्हलपमेंट होतील, ह्याच्या पुढे जे काही गोष्टी होतील, त्या नक्कीच तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या, अशा प्रकारचे व्हिडिओ मी फार कमी बनवतो. तुम्हाला तर वाटत असेल की अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बनवावे, तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा, ज्यानंतर आपण हे कम्प्लिटली जे वॉर सिच्युएशन आहे ते नक्कीच कव्हर करू तुमच्यासाठी. सोबतच ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल, तर ही पीडीएफ जी आहे ना, ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करणार आहोत संध्याकाळपर्यंत. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिकडे तुम्हाला ही पीडीएफ मी देईन, जेणेकरून तुम्ही ती वाचू शकता. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, तुमच्या त्या मित्रांपर्यंत शेअर करा जे शेअर मार्केटमध्ये ऍक्टिव्हली काम करत आहेत. जर मार्केट पडलं तर ही अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी चांगल्या प्रकारची. ओके, व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.